नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी मंडळी। महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या संतोष देशमुख यांच्या हत्येचा थरार आता समोर आला आहे। या हत्येचे धक्कादायक फोटो आणि व्हिडिओ बाहेर आले असून त्यातून हत्येच्या क्रौर्याची कल्पना करण्यात येते। या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे। या हत्येचा कट कोणी रचला, आरोपींनी नेमकं काय केलं आणि या प्रकरणामुळे कोणाचं राजकीय भवितव्य धोक्यात आलं आहे, जाणून घेऊया संपूर्ण तपशील। बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या अत्यंत क्रूरपणे करण्यात आली। लोखंडी रॉडने मारहाण, शरीरावर प्रहार, कपडे काढून अमानुष अत्याचार आणि या सर्वाचा व्हिडिओ बनवण्यात आला। जणू काही एका माणसाचा जीव जाईपर्यंत त्याला मारण्याचा हा अमानुष खेळ होता। संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या ही महाराष्ट्राच्या गुन्हेगारी इतिहासातील एक धक्कादायक घटना ठरली आहे। हत्या कशी झाली, यावेळी कोण कोण उपस्थित होते हे समजून घेण्यासाठी चला पाहूया या हत्येचा पूर्ण घटनाक्रम। संतोष देशमुख यांना त्यांच्या गावातच एका गुप्तस्थळी नेण्यात आले। तिथे त्यांना लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली। त्यांच्या अंगावर पाय ठेवून आरोपींनी निर्घृण मारहाण केली। इतकेच नाही तर आरोपी व्हिडिओ शूट देखील करत होते आणि व्हिडिओ शूट करताना हसत देखील होते। हा सर्व प्रकार आरोपी महेश केदारच्या मोबाईल मध्ये रेकॉर्ड झाला आणि सीआयडीच्या हाती लागला। संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आल्यावर संपूर्ण महाराष्ट्र हळहळला। या फोटोमध्ये देशमुख यांचा चेहरा सुजलेला आहे। त्यांना क्रूरपणे मारहाण केली आणि आरोपींनी या प्रकारची मज्जा घेतली आहे। यामुळे संपूर्ण राज्यभर संताप व्यक्त केला जात आहे। संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी जेव्हा हे फोटो पाहिले तेव्हा त्यांना अश्रू अनावर झाले। मी पहिला फोटो पाहिला आणि माझे डोळे बंद केले। इतका क्रूरपणा मी सहन करू शकत नाही, असे ते भावनिक स्वरात म्हणाले आणि त्यांच्या वेदना संपूर्ण महाराष्ट्र अनुभवत आहे। अशी हत्या कुणाच्याही नशिबी येऊ नये अशी भावना अनेकांनी व्यक्त देखील केली। या संपूर्ण प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे। या हत्याकांडात आरोपी क्रमांक 1 वाल्मिक कराड यांचे नाव प्रमुख आरोपी म्हणून समोर आले आहे आणि त्यानंतर धनंजय मुंडे यांच्यावर मोठा दबाव वाढला आहे। सोमवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तातडीची बैठक झाली। फडणवीस यांनी थेट धनंजय मुंडेंना राजीनामा देण्याचा आदेश दिला। अखेर धनंजय मुंडेंनी राजकीय दबावामुळे राजीनामा दिला आणि ट्विटवर पोस्ट करत ही वैद्यकीय कारणामुळे घेतलेले पाऊल असल्याचे देखील सांगितलं। आता या प्रकरणातील आरोपींवर काय कारवाई केली जात आहे ते पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। प्रमुख आरोपी वाल्मिक कराडसह 7 जणांवर अटक करण्यात आली आहे। मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे। तपास अधिकाऱ्यांनी या गुन्ह्यातील व्हिडिओ आणि फोटो मोठा पुरावा म्हणून सादर केला आहे। ही हत्या राजकीय सूडबुद्धीने झाली आहे का? या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा होणार का? आणि राज्यभरातील नागरिक आता याच मागणीसाठी रस्त्यावर उतरत आहे। आमच्या भावाला न्याय मिळाला पाहिजे अशी संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची मागणी देखील आहे। तर मुख्यमंत्री आणि सरकारने तातडीने कठोर कारवाई करावी अशी आंदोलकांनी मागणी केली आहे। उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याच्या हालचाली देखील सुरू आहेत। संतोष देशमुख हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतरही सरकारवरील दबाव कायम आहे। आरोपींवर कठोर शिक्षा होईल का ते येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच। पण एक गोष्ट निश्चित आहे की या हत्येने महाराष्ट्राचे राजकीय आणि सामाजिक व्यवस्थेवर मोठा प्रश्नचिन्ह उभा केला आहे। तुम्हाला काय वाटतं, या प्रकरणातील आरोपींना काय शिक्षा मिळायला हवी? आता या विषयावर तुम्हाला काय वाटतं, व्यक्त व्हा। तुमचं मत कमेंट मध्ये नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या मराठी मंडई या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।